श्री स्वामी समर्थ. एकोनविंशोऽध्यायः. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेणे होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचासी. या नरदेहा येवोन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वनिती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चये. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नावे नृसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी हो क्षेत्रे पवित्र, ती देखिली त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हट योग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकिती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिताती मौन धरिती. किती एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहोन शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. याविषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी. नृसिंह सरस्वती दर्शनासी येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या वृद्गतासी अंतरामाजी आदींच. सन्मुख पाहोनी तयाला आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या. श्लोक ऐकतात तेथेंची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ असे झाली या काही वेळ. समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुजांबरी मस्तक ठेविले झडकरी. सद्गदित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठोनिया करती स्तुती, धन्य धन्य हे यतिमूर्ती. केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हठयोग साधन करायास. केले बहुत सायास परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो श्री नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्रे परतोन येती. तेथेंची वास्तव्य करती सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी वार योषिता पाळोनी. तियेस द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी. जनी मग सहजची सुरभोनी अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत केवी करीतिली. परी अंतरींची खुण यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन शब्दन एक बोलवे. सिद्धी करोनी प्रसन्न वाढविले आपुले महिमान. तिची वार योशी ते समान अर्थ स्वामी वचनाचा. तेव्हा तयापासोनी सिद्धी दिधली सोडोनी. येवोनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यासीही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले. ऐसे सच्छिष्य अनेक श्रीकृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलांत अनिवार्य होऊन बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनांते पातला.
करी नग्न तलवार घेऊन आला श्री समोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्ग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा जरी तरी खड्ग हाती देतील जावोनी बैसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तकडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहोनी खिन्न झाला अंतःकरणी समर्थांते आपुली करणी नावडे सर्वथा म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थे दर्शिविले म्हणून दिले खड्ग करी परी तो अभिमानी पुरुष खड्ग घेऊनी तैसेची आला परत स्वस्थानास झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कल कोटांत राजा श्रित सरदार काही कारण जहाले संसारी मन विटले मग प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहून या विपरीत परी श्री चरण धरले जड करी उभा राहिला काळ दुरी नवलपरी जहाली दीनवदन होवोनी दृढ घातली मिठी चरणी तात्या करीती विनवणी मरण माझे चुकवावे ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्शया ते करू नको ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिदाती बैला प्रती दिधली मुक्ती मरण सुकले तात्याचे ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो या जनी भक्ता सन्मार्ग दाखवोनी भवसागरी तारित त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करोनी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराचे मनी हिंची वसो सदैव इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु।